दिवसांपासून राणे विरुद्ध प्रकाश महाजन यांच्यामध्ये सुरू झालेला वाद आणखी पेटलाय। या वादामध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एंट्री झाली आहे। दुसऱ्याला शून्य दिलेलं आहे। भरपूर ताकद आहे। आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही। बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला। सांगा उलट्याचा अर्थ काय मग सांग। 70-72 वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीने त्यांनी दंड थोपटले। बरीच जरुरी म्हणले, यांच्या गुंडगिरीवर बोलले। तर राणे महाजन वादामध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उडी घेतलेली आहे। दुश्मन का दुश्मन दोस्त होता है असं म्हटलं जातं। त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मनसे नेते प्रकाश महाजन यांची पाठराखण केली आहे। या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या नाहीत तरच नवल, कारण आजही त्यांचा एकमेकांविरोधात राजकीय संघर्ष सुरू आहे। पण महाजन यांनी थेट राणेंना आव्हान दिल्यामुळे शिवसेना युबीटीला राणेंना घेरण्याची आयती संधी मिळाली आणि त्यामुळेच दानवे महाजन भेटीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र राहण्याच्या चर्चेवर बोलताना मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या विधानसभेतील आमदार संख्येवरूनही डिवचलं होतं। इथूनच वादाची ठिणगी पडली आणि प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंना उत्तर देताना लवंग वेलचीची उपमा देत खोचक टीका केली। त्यानंतर नारायण राणेंनी वादामध्ये उडी घेतली आणि वाद धमकीपर्यंत येऊन पोहोचला आणि एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आलं। प्रकाश महाजन यांनी थेट राणेंना आव्हान दिल्यानंतर आता शिवसेना युबीटी महाजनांच्या बाजूने सरसावली आहे, कारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंमधील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे। त्यामुळेच राणेंना आव्हान देणारे महाजन शिवसेना युबीटीला आपलेसे वाटू लागले। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र राहण्याची चर्चा जोरात सुरू आहे। अशा वेळी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचंही दिसून येत आहे। दरम्यान नितेश राणेंनी महाजनांवर प्रतिक्रिया देताना चिरीमिरी असल्याची टीका केली होती। त्यावरून महाजनांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही बघूया। आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो, बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखतो नाही। अहो, नारायण राणेंचं वाचन काय, त्यांचा अभ्यास काय, तुम्ही माझ्या मागं बघावर हे सगळे पुस्तक आहे। आता त्याचा शब्दसाठाच कमी, तर त्याला चिरीमिरीच्या पुढे जाताच येईना ना। मला काय वाईट वाटण्याचं कारण आहे? मी चिरीमिरी तर चिरीमिरी। तर राणे विरुद्ध महाजन वादानंतर अंबादास दानवेंनी प्रकाश महाजन यांची घरी जाऊन भेट घेतली आणि यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। त्या धमक्यांना सुद्धा प्रकाश काकांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं, आम्हाला त्या चांगलं वाटलं, कारण प्रकाश काका आता 70-72 वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीनं त्यांनी दंड थोपटले। तर मला वाटतं आम्हा तरुणांना तो आदर्श घेतला पाहिजे, म्हणून भेटायला आलो मी। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आमचे वैयक्तिक संबंध आहेत आणि ते एक अत्यंत चांगले नेते आहेत। त्याच्यामुळं ते जनतेच्या सुखदुःखाला धावून जातात। त्यांना वाटलं बा की आल काय प्रकाश काकाला त्रास झाला, म्हणून मला भेटायला, मला आनंद वाटला ते भेटायला आले। त्याच्यामुळं त्यांचं भेटायला येणं आमचा हा ऋणानुबंध आहे, ते तुटणार नाही आहे।